हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला तर सकाळची सुरुवात झालेली आहे. थोडं उशिराच उठलेली आहे कारण सर्दी झाली आहे, त्यामुळे ना सकाळी उठवतच नव्हतं. आणि आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर क्लासची तयारी झाली आणि मुलं पण यायला सुरुवात झालेली आहेत. पण मी ना इथे थोडासा चहा ठेवला आणि नंतर माझं लक्ष गेलं की मी गॅसच चालू केला नव्हता. तर काही वेळेला अशा गडबडी होत असतात ना. तर ठीक आहे. तर आता मुलांना येऊन सांगितलं की काय काय करायचं आहे, पुस्तकं वगैरे काढायला सगळ्यांना सांगितली आणि त्यानंतर आता सुरुवात करायची आहे. पण मुलं ना ब्लॉगमध्ये येण्यासाठी एवढे आनंदित असतात की वा. इतक्यातच माझं लक्ष गेलं की आमच्या इथे मस्त धूरवाला आलेला आणि मुलांना तर धूरवाला आला तर जास्तच मजा येते. तर अशातच काय झालं की चहा ना मला कळत नाही की कसा काय फाटला. शिजताना अगदी असा फाटल्यासारखा झालेला. म्हटलं तसाच तो गाळून घेतला, थोडंसं दूध घातलं आणि तोच घेऊन बाहेर येऊन बसली. थोडा मी घेतला, थोडा दर्शनला दिला. तर चला आता इथे ना बिल्डिंगमध्ये पण दूरवाला आलेला आहे, तर दूरवरपर्यंत आलेलं. आता क्लासची मुलं गेल्यानंतर फ्रीजमध्ये जरा पाहायला घेतलं काय करायचं आहे. तर इथे माझं लक्ष गेलं की पुन्हा फ्रीजमधलं पाणी बाहेर यायला सुरुवात झाली आहे. आणि काल हे पाहिलेलं मी, म्हणून फ्रीजवाल्याला फोन केलं. त्याने अक्षरशः मला काय सांगावं, मला सांगतो मी हॉस्पिटलला आहे, मी मर राहू. आता काय म्हणायचं. आणि मी त्याला खरंच भडकली. त्याला मी म्हटलं की तुला जर यायचं नसेल तू मला सरळ सरळ सांग, नको ते बहाणे करू नकोस. आता एकदा पुन्हा कॉल करून बघेन त्याला उद्या, नाहीतर मग दुसरा आपला फ्रीजवाला बोलवावाच लागेल, कारण नाही दोघंच फ्रीज खराब व्हायचा. तर 1 किलो रताळे आणि त्यात 2 ना मी बीटरूट घातलेले आहेत. सगळं खाली ठेवेपर्यंत बापरे मला एवढी कुस्ती करावी लागली. पण फायनली ना कसं कसं करून मॅनेज केलं. वरती आता रिंग ठेवली आणि डाळीचा डबा पण ठेवलेला आहे आणि थोडेसे राहिलेले रताळे ना वर काप करून ठेवून दिले. तर आता मी याच्यामध्ये डाळ घातली आहे कारण दुपारच्या जेवणासाठी ना मी काही खास बनवणार आहे. ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर नक्की पहा. भेटूया पुन्हा. बाय.